राम राम म्हणलं येतो तुमचं ये तिथे पाऊस एवढा बेकार येतो ना. हा बघायला चालतो इथे बघा 3 धुरंधर माझी सिद्धेश राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण निघालेलो आहोत थोडंसं बाहेर मूवीसाठी आणि नेमका पाऊस लागलाय. हे अरे दिप्या नको, नाही मित्रांनो, इथं आम्ही आता निघणारच होतो तेवढा लफडा झाला, डायरेक्ट पाऊस आलेला आहे. इथं आपली नवीन गाडी घेतलेली आहे, इकडे गाडी बघू शकता, पावसात दिसतो सध्या. आता दाखवतो तुम्हाला अँगल, जास्त पाऊस आला गाडी तुझ्या. आणि आता आम्ही एक आमच्या इथल्या एक छोट्याशा स्टॉलवरती थांबलोय. दिपेश असं का बघतोय? ठीक आहे, चला आता बघूया कसं काय होतं ते. पाऊस एवढा बेकार होतं ना, आई शपथ, एक म्हणजे वाटच लागलं, म्हणजे खतरनाक दिसतोय आता पूर्ण. थांबलो आता, जाम पाऊस, आलो असतो भिजत. तुमचा पाऊस आलेला आहे. डार्क ग्रीन कलर पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही, रक्कन पाऊस आलाय. आई शिवाय खायलाची मला, जामच बेकार पाऊस आलाय. कसं जायचं, कुठं जायचं? इथं गाडी बिचाराची दिसते, डेस्टिनी 125. ओ ये कच्ची की दिली नाही, खतरनाक पाऊस आहे. आणि इकडे आपले 2 मित्र, तुला पकडतो काय माहिती, पता नाही क्या हो रहा है, कुछ समझ नहीं आ रहा है. करताय ऐसा? मूवीला निघालेलो गाईज. कोणती मूवी आहे? थांबा ना, कामाचा श्राप लागला बहुतेक. थांबा मूवीला निघालेलो आणि पाऊस सुरू झालाय. काय करायचं? बाकी हेअरस्टाईल बघा की एकदम व्यवस्थित. काय कर श्राप बघा कसा चिकला आहे. हा, फुल देशी फुल त्यासाठी पोरगी शोधायची आम्हाला. तुमच्या नजरेत असं तर लगेच सांगा, लगेच स्थळ एकच नाही तर लगेच जेल होईल. तर मित्रांनो, एक गोष्ट राहिली की दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीमध्ये आपला ब्लॉग आलेला नाही आहे, पण आता ह्याच ब्लॉगमधून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हॅपी दिवाळी. हा ब्लॉग जर लेट आला मला माहिती, दिवाळीनंतर आलं, बट काय हरकत नाही. तसं आज काय ते भाऊबीज आहे, भाऊबीज आजच्या दिवसात. हॅपी भाऊबीज प्लस हॅपी दिवाळी. आणि आता भाऊबीज करूनच आलेलो आहे मी. हा भाऊबीज करून आला आहे. आणि हा ब्लॉग कधी होतो ते त्याचा काय आयडिया नाही. एक आठवड्यानंतर पण किंवा उद्या पण येईल, काही विषय नाही. गाईस, ही गाडी एवढी भिजले नाही बघा, एवढी भिजले, अख्खं पाणी लागतं आणि मला बसवत आता जेवढं. आता ठीक आहे, आता बस एकेकाच्या चड्डा वल्ला. अरे तुझी लायकी आहे का? बसलो गाईस, चला. हे बघा, गार गार गार. आई शप्पू दिप्या, अरे नाही बोलले दिप्या. अरे चड्डी आतून पूर्ण बोलली झाली दिप्या. हे त्याला मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे ओमकारच्या घरी. मी दिपेशच्या गाडीवर आहे, तुम्ही बघू शकता. पाठी आमचा टायगर श्रॉफ ओमकार इंगळे गाडीवर येतोय. नवीन ड्रायव्हर आहे सध्या, लायसन्स वगैरे काढले सगळं. गाडीची पासिंग नाही सध्या, कारण की गाडी नवीन आहे, 2 दिवस झाले. सो हळूहळू चाललंय, त्याला पण हळूहळूच न्यायला सांगतोय, ह्याला पण हळूहळू न्यायला सांगतोय. सो लेट्स गो. आलू स्लिप होईल गाडी. आपण जायचं, जे दात दिसत आहेत ते पण जायचे कामातून, आहे का नाही? दात हे काय आहे? आपण कवडी लावू, असं फूक मारलं की डायरेक्ट कवडीच बाहेर निघली पाहिजे. तर मला तर लय मजा यायला लागली, कारण की मी आता लय दिवसांनी बाहेर निघलो आहे आणि ब्लॉग पण करायला भेटतोय. कारण की जरा डिप्रेशनमध्ये चालले, लाईफ जरा 10-15 दिवस झाले, पण आता ठीक आहे. आता थोडासा ओपननेस. भावांनो, आमच्या रोहितचा हार्ट ब्रेक झालाय. त्याला त्याची कंपनी सोडून दिलेली आहे, त्याच्या कंपनीने त्याला सोडलंय वाऱ्यावरती. कंपनी त्याची बायकोसारखी होती. नाव काय होतं कंपनीचं? अजून कंपनी घेतलाच कुठे? अच्छा, म्हणजे कंपनीच नाही भेटली तुला? अजून नाही, सगळे सॅम्पल वर्क आणि इंटरव्ह्यू वरतीच
टाटा बाय बाय. तुला कंपनी पण नाही भेटली आणि आयुष्यात पण कंपनी नाही भेटली रे. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. गाईज आतापर्यंत मी जवळजवळ 3-4 लोकांना बघितलं जे वळून बघतात गाडीला. ओमकारच्या नवीन डेस्टिनी 125 ब्रँड आहे, ब्रँड जीव आहे, जीव राहणार. भावा माझी पण डेस्टिनीच आहे. याची पण डेस्टिनी पहिले मला बघायचे वळून वळून, त्याला बघताय. मुडमुडकी आहे ना, देख मुडमुडकी आहे का नाही. डेस्टिनीचं नादच नाही भावा. डायरेक्ट तांबडा नाही चुकला. आगरीमधून कोल्हापुरी गेलो डायरेक्ट तांबडा पांढरा रस्सा. तांबडा पांढरा रस्ता हे कुठला आलं बाई. आमच्या इकडं फक्त एकच. कुठला? सुका पापलेट. मटन. सुका मटन पापलेटवाली. सुका मटन, सुका चिकन. कोळीनबाई. नाही गोळीबाईचे पण लय भारी भारी असतात. हा हा हा. आयुष्य खतरनाक चालू आहे इथे विषय. आणि आता आम्ही ओमकारच्या घरात जवळ पोचलेलो आहोत. आणि आता इथे एक रस्ता आहे, आपला चौक टाईप येतोय. इकडे आमचा तुम्ही टायगर श्रॉफ बघू शकता पाठी. हे बघा, त्यांना आम्ही ओव्हरटेक केलेला आहे. ओव्हरटेक्स केलं तुम्ही. ओव्हरटेक. आता आम्ही निघालेलो आहोत लवकरच. कोंबडा ये. हळू घे. विनर चिकन डिनर. Look at the scenery. स्माईल कर, स्माईल. Look at the scenery, man. Look at the scenery. बस एवढीच इंग्लिश येते. आहे बाई सोलप शौचालय. Oh no, it's toilet. It's toilet. सार्वजनिक toilet. Okay. ओके Restroom. Okay. बंद करूया. माझी पेन्शन येऊ दे ना. पेन्शन तुझी? हां पेन्शन. तू काय रिटायर माणूस आहे का? गाईज इथे गाडी आलेली आहे. आता चला जाऊया. दीपेश परत ह्या गाडीवरती बसतोय मी, जी बदलेली आहे पूर्ण. दीपेश आयुष्यपत लय घाट आहे. ह्याला येत नाही बरं का अजून हे पाठी रिव्हर्स टाकायला. रिव्हर्स जर नीट ताकद लाव जरा. एलईडी पण कसली दिसते भाई शपथ. इथे आता वाट लागलेली आहे. वाटतंय आयुष्यपत पाऊस लय बेकार रे. अरे थांबलो इथं, चालू अरे काय चालू आहे? किती पाऊस पडतोय. सुंदर दिसतोय. लय पाऊस पडतोय गाईस. मित्रांनो इथे कसा बसा आलोय. तिथून तेवढा धावत आलोय. तिथून त्या गल्ली इथून पुढून धावत आलोय मी आणि दिप्या. आणि ह्याने गाडी घेऊन आला कसं काय म्हणजे अख्खा भिजलाय हा. आणि अख्खा भिजलोय मी. अरे आता गाव गाईस पाऊस आहे ना. पाऊस आमच्याच पार्टी आहे. पाठी फुल जिकडं पडायला पाहिजे तिकडं नाही पडत आहे. जसं आम्ही निघलो तसं पाऊस चालू झालाय. वाट लागले फुल वाट लागली. हे बघा हे हालत आहे काय. पाऊसच नाही. नाडा ना ब्रो. पाऊस कशाला येतो इथं. बघा हा पाऊस आहे पूर्णपणे. ढग बघा दिसतोय. आणि दीपेशला बोलतोय आपण आजचे दिवस आराम करू आहे का नाही. नाही नको जायला. आज जायचंच. दीपेश राहू दे. खरं सांगतोय बाई लय भिजलो बघ. अख्खा पाणी झालं. नाही आज जायचंच आहे. मला आज जायचंच आहे. कोण भेटायला नाही तुला सांग. हां कोण भेटायला नाही रे. भेटायला कोणच नाही येणार आहे. मग कशाला एवढे मला गायला आजच बघायचंय. घरी जायचं त्यापेक्षा. मला उद्यापासून स्टडी चालू करायची. हा मग स्टडी करणं घरी जाऊन नाही आजारी पडायचं. ती पोरगी रिस्की बरं का असं. ती रेल्वे तुटली तर दीदी खाली उतर खाली उतर. नाही काय नव्हतं. हे तर रेंज शोधायचं चालले बुक माय शोची. आली रेंज. तर बसं का होईना तसे आम्ही निघालेलो आहोत. आणि पाऊस राजा पण जरा थांबलेला आहे. सॉरी वरुण राजा. आणि माझी चुट्टी परत भिजली. आयुष्यपत दीपे आता मी पूर्ण भिजलो बरं का. आणि आता आम्ही वन साईड निघालेलो आहोत. पद्धतशीर काम 25 पण लय भिजलो राहू. आता इकडून काय गाडी टाकली. हां इकडून काय गाडी टाकली. कोणी अरे तू अरे इथून टाकली असती ना. अच्छा हां ओके कळलं. रस्ता ब्लॉक आहे गाईस त्यामुळे. गाईस तुम्ही सिनरी बघा गाईस. ढगांची सिनरी. आणि तो वटवा गुल के दिल में बच्ची. पहिल्यांदा रात्रीची गाडी चालवते ना. मला तू तो म्हणूनच बोललो रे जवळ राहू दे. मित्रांनो इथं विषय असा आहे की दीप्या कसं तरी आला. आणि आम्ही एका ब्लॉगर मित्राला पण भेटलो जो इथेच आहे. आणि त्याचा व्हिडिओ नाही काढू शकलो कारण की ओमकारकडे होता फोन. आपण त्याचा व्हिडिओ काढायला पाहिजे होता. माझ्याकडे नव्हता तुझा फोन. तुझ्याकडेच होता. तूच त्याची ID सर्च करत होता. हां विसरलो. ठीक आहे काय हरकत नाही. इकडे आहे बुकिंग स्टेशन जिथून आता कॅन्सल झालेला आहे शो. आणि दीपेश निराश झालेला आहे. अरे दीपेश एवढा सजून आला नवरदेवासारखा पण तिचा शर्ट भारी येते ना.
काय हरकत नाही. चला आता रिटर्न जाऊया घरी. लेट्स गो. इकडं स्टेशन आहे, बुकिंग स्टेशन व्यवस्थितपणे. इकडे हे सगळे काका लोक सगळे आपले बसलेत, पण विषय काय इथं जायला हेच नाही आहे, डायरेक्ट सगळं कॅन्सल. इकडं आम्ही दोघं थांबलोय, एवढा पावसात भिजून एवढं सगळं पॅन्ट बिन भिजलंय तरी भेटला ना यायला हट फुटपाथ मध्ये बसू. आणि काय करू, पैसा नाही, पैसा नाही इथं. मूवीच्या तिकीटचे पैसे नाही आपण ना. माझ्यासाठी एक बिर्याणी ऑर्डर कर, तुझ्यासाठी एक व्हेज खायचं ऑर्डर कर, यासाठी एक व्हेज ऑर्डर झाला. त्यातून कमी खर्चांमध्ये होऊन जाईल. आणि हा पाऊस तर एक नंबर खतरनाक आहे. काय पावसाचा विषय काय कळत नाही. मित्रांनो इथे लाईट पण गेले, आता काय हरकत नाही, आता घरीच जावं लागेल वाटतं. लाईट पण गेले इथं, याच्यात आम्ही उजेडात थांबलोय. रेड लाईट रेड लाईट ग्रीन लाईट काय कुठला तो स्पीड गेम मध्ये आली सारखं झालं. इकडे डायरेक्ट पाठी गाडी आहे त्याच्यामुळे दिसतच नाही रे. हे दीपेश गायब. दीपेश दिसतच नाही भाई. दात आपण तरी दिसतो, आपण दिसतोय का बघा, आपण दिसतो ना. हा किधर आहे? हा, आपण दिसतोय भाई. मूवी केले नाही काही बेकार विषय जरा असं की क्यों माझ्यावर घे ना. तर मित्रांनो इथे लाईट पण गेले आणि सगळंच गेलं. आता नक्की होणार का नाही पिक्चर ते पण माहिती नाही. ये लोग कौन से शो के लिए गए? सैमुअल में गए, गोल्ड में गए? सॅम्बलला आपण उभे. गोल्ड में जा रहे हैं, पूछ जरा क्योंकि इधर का सैमुअल. मित्रांनो इथे हायवे मधून भर रात्री आम्ही निघालेलो आहोत गोल्डला, जे की दुसऱ्या साईडला आहे. पोलिसच्या आई शपथ ट्रॅफिक खूप कट टू कट जावं लागणार आहे पिक्चर बघण्यासाठी. अँड पाऊस पण घनदाट पडतोय. मला ओमकारचं टेन्शन आहे, ओमकार अजून आलेलं नाही आहे. पाठीत दानादन ट्रॅफिक आहे, पुढे पण दानादन ट्रॅफिक आहे. दिप्या पळवतोय गाडी. आज मूवी बघू ना. आय विश की आम्ही सुखरूप जाऊ, सुखरूप घरी येऊ, एवढीच ईश्वराचरणी प्रार्थना. ते धम्मा का धम्मा आहे तो पिक्चर चांगला असावा. म्हणजे एवढा आम्ही मेहनत करतोय, एवढा आम्ही जातोय, तेवढ्या व्हॅल्यूचा वरती असावं तो पिक्चर. दॅट्स इट. मला काय नाही बोलायचं. जातो पहिली. तिकडे कन्व्हिन्सिंग चालू आहे व्यवस्थित. तिकडे गाडी लावले इकडे व्यवस्थित. आणि मी इथं भिजलोय पूर्ण भिजलोय पावसातून कसा बसा आलोय. मूवी बघायला यायचंय, हा मूवी बघायला यायचंय. अच्छा, ह्याचा दुसरा पार्ट आहे का? दुसरा मी शिवाजीराजे भोसले. ह्याच्यात टाइम ट्रॅव्हल बरं का, टाइम ट्रॅव्हल ह्याच्यात. आणि ही दोन मेन कॅरेक्टर आहेत आपले. ब्लॉग नाव टू ब्लॉग. आता काय माहिती गेलेलो तिथं पण तिकडचा पण लपडा, इकडचा पण लपडा. आता कसं बसा आलोय इथे. पाऊस पूर्ण जोरात पडतोय आणि केसांची हालत बघा काय चालले. इकडे दीपेश आहे, इकडे ओंकार आहे आणि आता मी पण आलेलो आहे. झाले लफडा आता काय लागला पाहिजे पिक्चर, नाही तर एवढा पाऊस पडत कसं तरी आलं लागला पाहिजे. ऑलरेडी 3-4 जण होते पहिले. लाईट आली, लाईट आली, चला लाईट आलेली. आता येणार ना, चला लढाई जिंकलो आपण. चला इथे आता काउंटरवरती बुक करतो तिकीट आणि जातो पहिले पिक्चर बघायला. आहे का नाही? चला दाखवतो तुम्हाला सगळं. इथे बघा 3 धुरंधर आलो भाई. रोहित करतो ब्लॉग, दीपेश अँड ओमकार द बॉय चिल. सह्यारा पार्ट 2 मध्ये हा कास्टिंग होणार आहे मेन रोल साठी. टायगर श्रॉफ. आता फक्त मूवी बघूया कशी आहे. हा जर पडतूच निघली ना तर आमचाच रिव्ह्यू घ्या. हा कारण की काय एवढं पावसात दिवसात भिजून आलेलो आहोत. 2 थिएटर कॅन्सल करू. नाही, एकच थिएटर कॅन्सल, हा दुसरं. लेट्स गो. आपण ऑलमोस्ट कॅन्सल होणार होता पण बिकॉज ऑफ गर्दी चालू करतो की नाही तू? काका बी लाईक चालू करतोस की नाही तू? तुझा फ्रंट कॅमेरा एवढा हे काय डर्टी काय. लेट्स गो. चला थिएटरमध्ये आता एंटर करूया. थिएटरमध्ये एंट्री. लेट्स गो. मेरी चांदनी उसी चांदनी से ज्यादा प्यारी. अबे क्या कर रहा है यार? सर मुझे लगा इम्पोर्टेंट मौके पे आप ऐसे ही उतरते हो. टेंशन मत ले. मित्रांनो आलो थिएटरमध्ये, आपले सीट घेतले. मी आता अजून चालू हे सगळे फुल हे झाले. मूवी तिथे चालू होतोय. तू शेतात रिमेक आहे काय? हा शेतात रिमेक आहे.
त्याचा रिअल पार्ट आहे ना वश. अब मुकेश नाही मुकेश ना ओमप्रकाश वाट लागली पूर्ण मुकेश काय माहिती, मुकेश आजकाल येत नाही. ते जुने ॲड होते रे. मुकेश दाखवायला पाहिजे. कनेक्ट चला लाईट बंद करून येतात आम्हाला कनेक्टेड आहे दिलं. ते ब्रँड आयडेंटिटी सारखं झालं. मुकेश शिवाय मूवी चांगली वाटतच नाही. माझी सेकंड मूवी आहे, सेकंड मूवी आहे, सेकंड मूवी मी बघायला आलं यांच्यासोबत. छोड़ने के 20 मिनट बाद तर मित्रांनो आता इंटरव्ह्यू झालेला आहे. इथं आम्ही आलेलो आहोत वॉशरूममध्ये व्यवस्थित. तर जायचे, थंडी वाजते पूर्ण. एवढा आम्ही भिजत आलतो ना कॅमेरा नाही मिररमध्ये, तर आम्ही एवढा भिजून आलो ना, अख्खं शर्ट बीट सगळं ओला आहे. AC मध्ये थंडी वाजते सगळी, आहे का नाही. केस बिसं फुल सेट करूया आणि जाऊया इंटरवल संपल्यानंतर. खायला लागेल ना काय ते, भूक लागणार. कारण अरे घरी जाऊन जेऊ, घरीच जाऊ जेवून. बजेट नाही माझ्याकडे एवढं. पैशाचं जाम खर्च झाला आहे, बजेट नाही आहे. लेट्स गो. ओमकारच्या फोनमध्ये रेकॉर्ड करतोय. लेट्स गो. दीपेश भाऊ आमचे बंद आहे, हे आपल्याला बा हा पिक्चर बघायला यायचं बरं का. हा पिक्चर बघायला यायचं 31 ऑक्टोबर महाराजांचा पिक्चर. माझा तुझा हा फोटो काढू ना, फोटो काढू यार. आता पद्धतशीर आम्ही फोटो काढले विथ पोस्टर सोबत आणि आता आम्ही निघालेलो आहोत आपल्या सीट्सकडे. ही साईड नाही रे, ॲड चालू आहे, किचन किंग फ्रॉम एव्हरेस्ट. ॲड चालू आहे. ते पूर्ण थिएटर ऑलमोस्ट रिकामच आहे. आपण इथे ही माझी सीट आहे, इथं ओमकारची सीट आहे, दीपेशची सीट आहे. हे पण सांगायचं काय? हां सगळं सांगायचं भाई. ओम प्रकाश ओमकारच आहे मला वाटतं. ओम प्रकाश. थिएटर पूर्णपणे ऑलमोस्ट रिकामच आहे. आम्हीच फक्त म्हणजे मोजकी जण आहेत आणि आम्हीच पब्लिक घेऊन आलो एका दुसऱ्या आपल्या हॉटेलमध्ये. काय ते थिएटरमधून 90% पब्लिक आमच्यासोबत आली, जेवढे आहे तेवढी. बताता है कि धूम्रपान छोड़ने के 20 मिनट बाद आपका रक्तचाप सामान्य हो जाता है. कुछ ही दिनों में आपके शरीर में निकोटीन की मात्रा कम हो जाती है. खतरनाक. और 12 महीनों ते में आपण हृदय रोग का खतरा. आपण घरी जाताना खाऊ काहीतरी. भूक लागले राव, खरं सांगतो. नाहीतर मग ह्याच्या लवजीच्या इथं मंचुरियन. बीड़ी सिगरेट का हर कश जानलेवा है. तंबाकू आज ही छोड़. पिक्चर चालू झाले नाही. अरे चालू, लाईट बंद करा यार. लेट्स गो. चिरपाट ऑपरेशन केले. थिएटर अख्खं रिकाम आहे गाईस. तर मित्रांनो इथे आपण आता आलो होतो व्यवस्थितपणे आपल्या घरी. आणि आता म्हणजे मूवी वगैरे झालं व्यवस्थित. मूवी चांगली होती. स्टोरी फक्त जास्त खेचली आहे. सेकंड पार्ट त्याचा लागणार आहे, जो की मला असं कळलं की तोच काहीतरी तो जो पिक्चर बघायला येतो धम्मा का धम्मा, तो तिसरा का चौथा पार्ट होता ऑफ स्त्री मूवी, ज्याच्यामध्ये भेडिया वगैरे म्हणजे सिनेमॅटिक युनिवर्स आहे स्त्रीचाच, जो की भारी वाटलं बघायला. ओव्हरऑल स्टोरी खूप छान आहे, सगळं चांगलं व्यवस्थितपणे. विषय फक्त एवढंच की मला रेकॉर्ड नाही करता आलं आफ्टर द हे मूवी, कारण की माझा मोबाईल स्विच ऑफ पडला ॲज युजल. आणि बाकीच्यांचा मोबाईल म्हणजे ओमकारचा आणि दीपेचा मोबाईल घेऊन रेकॉर्ड करायला तेवढा वेळ भेटला नाही. आणि आम्ही पटापट निघालो. जिओ मार्टला गेलो, दीप्याला काय घ्यायचं होतं चिप्स वगैरे त्याने ते घेतलं. त्यानंतर मग आम्ही फूड पार्कला गेलो, जिथे ओमकारने बिर्याणी काय घेतलं, आय गेस व्हेज बिर्याणी घेतलं. तिथून मग निघालो आणि ती ओमकारने मला माझ्या घराजवळ सोडलं. मी इथं आलो आणि हा ब्लॉग एंड करतो आता. सो चला भेटूया तुम्हाला पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय सियाराम आणि काळजी घ्या आणि हसत खेळत राहा. आणि आपले ब्लॉग आता येणार आहेत अजून पॉवरफुल. सो लेट्स गो. जय सियाराम. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. जय सियाराम.